स्वच्छ महाराष्ट्र अभियान. स्वच्छता हा परमो धर्म. स्वच्छता हाच परम धर्म आहे. सर्वांगीण स्वच्छता ही सर्वांची एकत्रित जबाबदारी आहे. अस्वच्छता आणि कचरा यामुळे रोगराई, दुर्गंधी, प्रदूषणयुक्त वातावरणाची निर्मिती होते व याचा परिणाम आपले आरोग्य व सामाजिक जीवनावर होतो. या समस्येच्या समाधानाकरिता शासनाद्वारे नाविन्यपूर्ण उपाययोजना राबविण्यात येत आहे. महाराष्ट्र शासनाद्वारे निर्गमित शासन निर्णयाच्या अनुषंगाने दैनंदिन घनकचरा संकलनाच्या मॉनिटरिंगसाठी शहरामध्ये ICT बेस्ड प्रणाली कार्यरत करण्यात आली आहे. या अंतर्गत शहरातील मालमत्तांवर तसेच आपल्याद्वारे ओला व सुका कचरा साठविण्यासाठी वापरण्यात येणाऱ्या डस्टबिनवर विशिष्ट कोड लावण्यात येणार आहे. कचरा संकलन कर्मचाऱ्याद्वारे कचरा घेतल्यानंतर कोड स्कॅन केले जातील. सदरील सेवा निःशुल्क आहे. स्वच्छतेला नाही काही पर्याय. कचऱ्याचे योग्य वर्गीकरण हाच एक उपाय. ओला कचऱ्याची व्याख्या मित्रांनो अशी केली जाते की जो कुजतो तो ओला कचरा आणि जो कुजत नाही तो सुका कचरा. मग वर्गीकरण जर करायचे झाल्यास ओल्या कचऱ्यामध्ये खरकटे, शिळे अन्न, कुजलेली फळे, पालेभाज्या, अंड्याची टरफले, चहा पावडर, मासे, मांस, केसाची गुंतवळ, कापलेली नखे, पाल्यापाचोळा आणि जो कुजत नाही तो सुका कचरा. सुक्या कचऱ्यामध्ये सिरॅमिक वस्तू, प्लॅस्टिकच्या वस्तू, काचेच्या वस्तू, लोखंडी वस्तू, फाटलेली कपडे, कागदी बॉक्स, रबर, रद्दी, लाकडी वस्तू इत्यादी वस्तू या सुक्या कचऱ्यामध्ये येतात. चला करूया महाराष्ट्र स्वच्छ. स्वच्छ महाराष्ट्र अभियान. स्वच्छता हा परमो धर्म. मित्रांनो, हे मुलं तुम्ही जे बघत आहात हे कोड घरोघरी अर्धा इंची खेळ्यामार्फत हे ठोकून तुमच्या घराला हे असे कोड लावण्यात येत आहेत. हे कोड लावताना तुमचे नाव, मोबाईल नंबर अशी माहिती विचारली जाते. जर तुम्ही भाड्याने घरात राहत असाल तर ते भाड्याचे घर आहे का असे देखील तुम्हाला विचारले जाते. जर घर स्वतःचे असेल तर तुमचे स्वतःचे नाव घेतले जाते. जर तुम्ही भाडेकरू ठेवला असेल तर भाडेकरूचे नाव तेथे घेतले जाते. त्यांचा मोबाईल नंबर घेतला जातो. हे जे मुलं आहेत हे कॉलेजची मुले आहेत. यांना योग्य ट्रेनिंग दिलं जातं आणि बेरोजगारापासून यांना रोजगार दिला जातो. पंतप्रधान यांची 100 दिवसाची रोजगार योजना, हमी योजना, या रोजगार हमी योजनेअंतर्गत अशा गरजू मुलांना रोजगार उपलब्ध करून दिला जातो. त्याद्वारे ते 500 ते 1000, 1500 असा रोज कमवत आहेत आणि स्वच्छतेचे कार्य घराघरामध्ये पोचवत आहेत. यांना मदत करा. यांना पाहिजे ती मदत केल्यानंतर हे कोड पुढे महानगरपालिकेचे जे घंटागाडीवरील कर्मचारी आहेत, जे गटार साफ करणारे आहेत, ज्यांना रस्ता झाडण्याचं काम दिलेलं आहे, असे लोक त्यांनाही ते कोड कसे स्कॅन करायचे काम केल्यानंतर हे शिकवलं जाणार आहे. आणि हे शिकविल्यानंतर लोकांनीही जागृत असणं तितकंच गरजेचं आहे. कारण जर ही प्रणाली राबवायची असेल तर तुमचा पाठिंबा आणि तुमचं जागृत असणं तितकंच महत्त्वाचं आहे की जितकं या मुलांनी लावल्यानंतर तुम्हाला माहिती दिलेली आहे. आणि मित्रांनो आणि मैत्रिणींनो, भावांनो आणि बहिणींनो आणि माझ्या ज्येष्ठ नागरिकांनो, ही या शासन प्रणालीचा कुठल्याही राजनीतिक
पातळीवरती किंवा कुठल्याही पक्षाशी संबंध नाही. ही जी राबवण्यात येणारी सिस्टीम आहे ही भारत सरकार यांनी राबवलेली आहे. आणि घरोघरी घंटागाडी तर पोचतेच, पण घरोघरी नाले साफ झाले पाहिजे, गटारे साफ झाले पाहिजे. यासाठी देखील आता नगर परिषद आणि महानगर परिषद, नगरपालिका, महानगरपालिका यातील जे कर्मचारी जे ठेवलेले आहेत यांना कमी पगार नसतात मित्रांनो. यांना पगार कमीत कमी 30,000 50,000 असे पगार असतात. आणि हे लोक एवढा पगार फुकट खातात, काम करत नाहीत. का काम करत नाहीत? कारण तुमच्या आमच्यासारखे घरी असलेले नागरिक जागरूक नाहीत. जर ते काम करत नाही तर त्याचा परिणामसुद्धा तुमच्या आयुष्यावरती होतो. रोगराई पसरते, डास वाढतात. डास चावल्यानंतर बरेच रोग निर्माण होतात. कचरा घरोघरी साचून राहिल्यामुळे, बाहेरच्या परिसरामध्ये असल्यामुळे जर कचरा झाला तर तुमचे लहान मुले यांच्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होतो. जर तुमचे आरोग्य जर चांगले ठेवायचे असेल तर स्वच्छता ही देखील तितकीच महत्त्वाची आहे. आणि या स्वच्छतेचे कार्य प्रणालीमार्फत म्हणा आपण घेतलेले आहेत. मग ते कॉन्ट्रॅक्ट पद्धतीने पूर्ण करायचे की कसे पूर्ण करायचे ते तुमच्यावर सोडतो. आणि तसेच हा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला जास्तीत जास्त शेअर करा आणि असंच तुमचं प्रेम व्हिडिओवरती राहू द्या. आणि प्रत्येक व्हिडिओ लाईक करत चला. आणि पुन्हा एकदा स्वच्छता हा परमो धर्म, ग्राम स्वच्छता गाडगे बाबा अभियान अशा अनेक प्रक्रियाद्वारे आपण राबविण्यात येत असतो. आणि आज स्वच्छतेचे कार्य आपण हातात घेतले आहे तर महाराष्ट्र स्वच्छ करायचा आहे. महाराष्ट्र स्वच्छ झाला की रोगराई पसरणार नाही. तुमच्या घरामध्ये आरोग्य धनसंपदा म्हणजे तुमचे आरोग्य जर चांगलं असेल तर तुम्हाला कुठल्याच याची गरज पडणार नाही. आरोग्य तुमचे उत्तम राहण्यासाठी स्वच्छता तितकीच महत्त्वाची आहे. आणि स्वच्छता महत्त्वाची का आहे हे मी तुम्हाला सांगण्याची गरज नाही, पण तरी देखील सांगत आहे की स्वच्छता महत्त्वाची आहे. कारण की स्वच्छता जर नसली तर आपल्या आरोग्यावरती त्याचा परिणाम होऊ शकतो आणि आपण आजारी पडल्यामुळे अनेक रोगराई पसरून आपल्या आयुष्यावरती, आपल्या शरीरावरती त्याचा परिणाम होतो. त्यामुळे आरोग्य महत्त्वाचे आहे. आरोग्य किती महत्त्वाचे आहे हे आता मी तुम्हाला समजून सांगितलेच आहे. तेव्हा चॅनलला लाईक करायला विसरू नका.